ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कोर्टाच्या निकालानंतर रविराज, सुमन आणि नागराज घरी येतात. रविराज कुणासोबतही काही न बोलता डायरेक्ट आपल्या रूममध्ये जातो. तिथे प्रतिमा ऑलरेडी असते, ती झोपलेली असते, तिची तब्येत बरी नसते म्हणून. रविराज प्रतिमाजवळ येऊन बसतात, पण त्यांना काही चैनच पडत नसते. त्यांना सारखा पाठीमागच्या गोष्टी आठवत असतात की कसे एवढ्या वर्षानंतर ते पहिल्यांदा तन्वीला परत भेटले. परत तन्वीचा आणि अर्जुनचा पहिल्यांदा साखरपुडा ठरला होता, तेव्हा तन्वी किती सुंदर दिसत होती. या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागतात. पण तसेच त्यांना आज जज साहेबांनी जसा निकाल सुनावला तेही आठवू लागतं की तन्वीला म्हणजेच प्रिया मधुकरला 7 वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा होत आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागतात. या गोष्टी आठवून ते प्रतिमाचा हात हातात घेतात आणि खूप जोरात खूप रडतात आणि म्हणतात, आज माझ्यातला बाप हरला, असं म्हणून ते खूप जोरात आणि खूप हळव्या मनाने रडू लागतात. त्यांचं हे रडणं बघून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. आणि खरंच आहे ना, एक वडील आपल्या मुलांसाठी काय काय करत असतात, पण मुलांना त्याची काहीच जाणीव नसते. तसंच इथं काहीसं झालेलं आहे.